आता आपल्या सर्वांसाठी पावसासंदर्भात सगळ्यात महत्त्वाची बातमी. आजपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. पुढचे 10 दिवस म्हणजे 17 तारखेपर्यंत पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. पावसानं पुन्हा विश्रांती घेतल्यावर तापमान पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान ज्या भागात कमी पाऊस झालाय त्या ठिकाणी पेरणीची घाई करू नका असा सल्ला कृषी विभागाने दिलाय. 1 जून ते 7 जुलैपर्यंत देशात सरासरीच्या फक्त 83% पाऊस झालाय, तर राज्यात सरासरीच्या 101% पाऊस झाल्याची माहिती आहे. पालघर जिल्ह्याला कालही पावसाचा मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे. दरम्यान नालासोपारा वसई विरारलाही पावसाचा जोरदार फटका बसलाय. गेल्या 3 दिवसांपासून इथले प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झालाय. तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं वसई ते डहाणू लोकल सेवा बंद आहे आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांना चहूबाजूंनी संकटानं घेरलंय. नाशिकला ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला होता, मात्र हा धोका टळल्यानंतर पावसानं देखील काहीशी विश्रांती घेतली आहे. गोदावरी नदीला देखील काल सकाळपासून पूर परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र पाऊस कमी झाल्यानं पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातल्या अति गावामध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे ओढे नाल्यांना पूर आलाय. या पुराचं पाणी काही घरांमध्ये शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं असून शेतीलाही याचा मोठा फटका बसलाय. दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी आणि ग्रामस्थांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातला कामरगाव रस्ता खचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. कोयना नगर ते नौजा या मुख्य मार्गावरील वाहतूक सध्या पूर्णपणे बंद झाली आहे आणि त्यामुळे एकूण 6 गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांची मोठी गैरसोय होती. दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना परिसरामध्ये 319 मिलीमीटर तर नौजा परिसरात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय. इकडे वसई विरारमध्ये दुपारनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. कालपासून सखल भागामध्ये साचलेलं पाणी अजूनही ओसरलं नसून अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. नागरिकांना घाणीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत असून काही भागात गेले 24 तासांपासून वीज पुरवठा खंडित झालाय, तर मोबाईल नेटवर्कही ठप्प झाल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. नालासोपारा पूर्वेकडच्या प्रगतीनगर परिसरात पूरस्थिती कायम असून अनेक घरांमध्ये अजूनही कमरे एवढं पाणी साचलंय आणि त्यामुळे नागरिकांना स्वयंपाक करणं शक्य नसल्यानं विविध सामाजिक संस्थांकडून खिचडी आणि इतर अन्नपदार्थांचं वाटप केलं जात आहे. कमरे एवढ्या पाण्यातून भांडी घेऊन जेवणासाठी जाणारे नागरिक आणि त्याच पाण्यातून वाट काढत मदत पोहोचवणारे स्वयंसेवक सध्या परिस्थितीमध्ये गंभीर परिस्थिती अधोरेखित करतात. पालघर जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसाचा जोर कायम असून सूर्या, वैतरणा, देहरजा आणि पिंचाळ या नद्यांना पूर आलाय. मनोर, बोईसर आणि सफाई परिसरामध्ये अजूनही जोरदार पाऊस सुरू असून सूर्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर आलाय. वाडा तालुक्यातल्या केळठण या गावाला पुराच्या पाण्यानं वेढा दिल्यानं तब्बल 16 जण अडकून पडले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं बचाव मोहीम राबवण्यात आली आहे आणि बोटीच्या साहाय्यानं सर्व 16 जणांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिंधुदुर्गमध्ये मालवण तालुक्यात एक विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. आचरा विद्यालयामध्ये शिकणारा वेदांत नावाचा विद्यार्थी बांदिवडे भगवंतगड गावांना जोडणाऱ्या पुलावरून जात होता, मात्र पुलावरून सुरू असलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं तो दुचाकीसह नदीत वाहून गेलाय. त्यानंतर वेदांतनं गाडी पाण्यात सोडून देत नदीचा किनारा गाठलाय. बांदिवडे गावातील नागरिकांच्या नजरेस हा प्रकार घडला आणि त्यानंतर त्यांनी होडीच्या साहाय्यानं गाडी नदीतून बाहेर काढत वेदांतला सुखरूप त्याच्या घरी पोहोचवलंय. गोंदिया नगर परिषदेच्या जीर्ण इमारतीतील कर विभागाचा स्लॅब कोसळलाय, मात्र सुदैवानं त्या ठिकाणी कोणतेही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. काही विभागांचं कामकाज यापूर्वीच दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं असलं तरी अनेक विभाग अजूनही या धोकादायक इमारतीमध्ये सुरू असल्यानं कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रेड अलर्ट आणि ढगफुटी सदृश्य पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीतला प्रसिद्ध उंटदरी अर्थात कॅमल पॉइंट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. नेहमी पर्यटकांनी गजबजलेले पर्यटन स्थळ काल पूर्णपणे ओस पडलेलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनानं कॅमल पॉइंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आणि पर्यटकांनी सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे
भात पेरणी केलेली पिकं पुराच्या पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे भात पिकं कुजण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावते. यंदा जिल्ह्यामध्ये 73,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भात लागवडीचं नियोजन करण्यात आलं असताना उशिरा झालेली पेरणी आणि त्यानंतरचा अतिवृष्टीचा फटका यामुळे शेतकऱ्यांवर दुबार संकट ओढवलं आहे. रायगड जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शेतीला झालेला पाहायला मिळतोय. कारण अनेक रायगड जिल्ह्यातली भात शेती आहे ती सध्या पाण्याखाली आहे. आपण बघितलं तर ज्या धोका पातळीपर्यंत पोहोचलेल्या ज्या नद्या आहेत त्यांची पाणी पातळी आहे ती सध्या कमी झाली आहे. अनेक भागांमधले जे रस्ते किंवा महामार्ग जे बंद पडले होते ते देखील आता सुरळीत सुरू झालेत. मात्र आता भीती आहे ती रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला, कारण या पुरामधलं जे पाणी आहे ते थेट आता शेतीत शिरले आणि ही शेती आहे ती संपूर्ण पाण्याखाली आहे. आपण बघितलं तर यंदा पावसानं उशिरा हजेरी लावली आणि त्यामुळे पेरण्या देखील उशिरा झाल्या होत्या आणि त्यामुळे अद्याप रायगड जिल्ह्यात लावणी आहे ती सुरू झालेली नाहीये. मात्र लावणीसाठी पेरणी केलेली जी भाताची रोपं आहेत ती सध्या पाण्यात गेली आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी आहे तो सध्या संकटात सापडलाय. रायगड जिल्ह्यामध्ये यंदा 73,000हून अधिक हेक्टरीवर भात शेतीचं नियोजन आहे ते करण्यात आलंय. मात्र पावसामध्ये आता ही संपूर्ण पेरणी केलेली जी भाताची रोपं आहेत ती सध्या पाण्यात आहेत आणि त्यामुळे ही कुजून जाण्याची भीती रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सतावते. पावसाचा जोर आणखीन काही तासांमध्ये वाढला किंवा पुढील काही दिवसांमध्ये पाऊस असाच कोसळत राहिला तर ही पेरणी केलेली भात शेती आणि ती आलेली कोंब आहेत ती सध्या पावसाच्या या पुराच्या पाण्यामध्ये कुजून जाण्याची भीती आता शेतकऱ्याला सतावताना पाहायला मिळते. गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड. नाशिक जिल्ह्याच्या कळवण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चनकापूर धरणातील पाणीसाठा 50% पोहोचलाय. धरणातून सध्या 1,273 क्युसेकनं गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे प्रवाशांना मोठा फटका बसलाय. लोणावळा कर्जत विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान कोसळलेली दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय. मात्र सततच्या पावसामुळे कामात अडचणी येत असल्यानं मुंबई पुणे लोहमार्ग अजून 2 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या दौंड मार्गे वळवण्यात आल्या असून पुणे लोणावळा लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा इथल्या गणेश नगर भागात नाल्यालगतच्या परिसरामध्ये खांद्यापर्यंत पाणी साचल्यामुळे स्थानिक पोलिसांना चौघांचा रेस्क्यू करावा लागलाय. हे 4 जण एका घरात अडकून पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ती माहिती मिळताच पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी वेळ न दवडता स्वतः पाण्यात उतरून बचाव कार्य सुरू केले. पोलिसांच्या बचाव पथकानं खांद्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत 4 वर्षाच्या चिमुकल्याचा चौघांना सुखरूपपणे बाहेर काढले. संबंधित कुटुंबानं सुरक्षित स्थळी पोहोचल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पोलिसांनी सर्व प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणारे मार्ग बंद करत पिंपरी पाटा परिसरातून कडक नाकाबंदी केली आहे. दरड कोसळण्याचा धोका, वेगानं वाढणारे पाण्याचा प्रवाह आणि ढगफुटीसारखी परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान छुप्या मार्गानं पर्यटन स्थळावर जाणाऱ्यांवर आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. या मिनी महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे दाभोसा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. विशेष म्हणजे पर्यटन विकासाच्या माध्यमातून शासनानं आकर्षक काचेचा विंग ब्रिज उभारला असून त्यावरून धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आणि सुरगाणा तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नार, पार, तान, मान आणि अंबिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान सुरगाणा तालुक्यातल्या प्रसिद्ध श्रीतास हा धबधबा सध्या जोरदार ओसंडून वाहतोय. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं धबधबा परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी केली असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक महापालिका हद्दीतील शाळा महाविद्यालय आजपासून पूर्ववत सुरू होणार आहेत. इगतपुरी त्यासोबतच त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील इयत्ता 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आजही सुट्टी असेल तर 8वी पासून पुढील इयत्तांचे वर्ग आज भरतील. त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी खुलं होणार आहे. धबधबे, ट्रेकिंग पॉइंट आणि पर्यटन स्थळांवर 13 जुलैपर्यंत बंदी कायम असेल. पर्यटकांना बंदी आदेशाचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 513 मिलीमीटर म्हणजेच
20 इंच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस शतकातील सर्वाधिक पावसापैकी एक मानला जातोय. या पावसानं सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं असून ठिकठिकाणी दरडी कोसळल्यात. ग्रामीण भागातील घाट रस्त्यांवर मातीचे ढिगारे आणि मोठमोठे दगड आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिकच्या अनेक भागांना धुवाधार पावसानं झोडपलंय. मात्र नाशिकमध्ये ज्या ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता तसा पाऊस कुठेही पडलाच नाही आणि त्यामुळे आता विरोधकांनी सरकारवर आरोपांचा पाऊस पडायला सुरुवात केली आहे. राम मंदिरातील दानचोरी विरोधातील आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवली अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर जनता संकटात असताना अशा प्रकारे इशारा देणं योग्य नसल्याचे त्यांनी म्हटलंय. आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांनी ते जाऊ नये, आम्हाला कुठे ते थांबवावं याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटीसारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं ते बिंग फुटू नये आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीसांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय. हो बरोबर आहे. आम्ही ढगफुटी केली आणि आम्ही वर पाणी पाठवलं आणि ते खाली आलेलं आहे. मला वाटतं यांच्या डोक्याची क्यूकर अशी वाटते मला. आपण काय बोलतोय काय नाही, राज्यातली जनता किती अडचणीत आहे, कोणत्या परिस्थितीतून आपण जातो आहोत. हा निसर्गाचा म्हणजे अगदी इतक्या कमी वेळेमध्ये उच्चांक पावसाचा आजपर्यंत झालेला इतक्या वर्षातला, आणि आपण काय बोलतो आहोत. मला वाटतं त्याला थोडं भान राहिलं पाहिजे. मग हे काय गंमत चालली का, उगाच आम्ही तुम्ही रेनकोट घालून फिरतात का, आणि त्यांनी असं बोलावं. आणि काँग्रेसची आता काँग्रेसवर काही अपेक्षाही नाही म्हणा, तर काय तुझं राहिले नाही कुठे काही. आणि अशा लोकांमुळे मला वाटतं काँग्रेस रसातळाला चाललेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.